कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील तारसा चौक येथील प्रमोद किराणा दुकानासमोरून चोरट्यांनी चारचाकी वाहन लांबवल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या 12 तासात कन्हान पोलिसांनी तपासाच्या दिशेने वेगवान पावले टाकत चोरी उघडकीस आणली। पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने अचूक तपास करून 2 आरोपींना ताब्यात घेतले आणि चोरीला गेलेले वाहन जप्त केले। फिर्यादी अमोल सदाशिव कुंभलकर वय 30 राहणार बोरी सिंगोरी हे नागरिकांसोबत दहीकाला सप्ताहाचा कार्यक्रम असल्याने किराणा खरेदी करण्यासाठी गुरुवारी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान कन्हान तारसा चौकातील प्रमोद किराणा दुकानात आले होते। 20,000 रुपयांचा किराणा सामान घेऊन त्यांनी महिंद्रा सुप्रो MH40 CD 2734 वाहनात ठेवला आणि काही क्षणासाठी दुकानाच्या बाजूला गेले। मात्र दुर्लक्षामुळे वाहनाची चाबी आत राहिल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वाहन सुरू करून सुमारे 2,45,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी तपासासाठी डीबी पथकाला मार्गदर्शन केले। गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेतला आणि शुभम राजेश सोमकुवर वय 24 राहणार सिहोरा आणि राहुल दिलीप कहार वय 24 राहणार हरिहरनगर कांत्री यांना पोलिसांनी अटक केली। सखोल चौकशीनंतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी चोरीला गेलेली महिंद्रा सुप्रो चारचाकी जप्त केली। या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वास वाढलाय। या यशस्वी कारवाईसाठी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांनी विशेष मार्गदर्शन केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण तसेच हरीश सोनभद्रे, महेश बिसेन, अमोल नागरे, अश्विन गजभिये, आकाशी साठ, अनिल गजभिये, जीवन बिघे आणि डीबी पथकातील इतर अधिकाऱ्यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणलाय। कन्हान पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपींना अटक करून वाहन हस्तगत करत न्याय प्रक्रियेचा वेगवान आदर्श घालून दिलाय। पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि त्यांच्या टीमच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला असून त्यांनी पुन्हा एकदा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवलाय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ऋषभ बावणकर, कन्हान। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।